अमरावती जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नांदगाव, चांदूर रेल्वे, जावडा व दिघीकोल्हे परिसर जलमय झाला। अनेक घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते पाण्याखाली गेले आणि नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। नांदगाव शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे सकल भाग पाण्याने वेढले गेले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीने युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केले। अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले। प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। दरम्यान चांदूर रेल्वे शहरालाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला। शहरातील सिनेमा चौक परिसर पूर्णपणे जलमय झाला। तसेच महालक्ष्मी नगर आणि महारुद्रनगर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले। या भागातील पाणी निचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील दिघीकोल्हे येथेही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। संपूर्ण गाव आणि परिसर पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। याच दरम्यान जावडा गावालगत वाहणाऱ्या खोलाड नदीला मध्यरात्री भीषण पूर आला। नदीने धोक्याची पातळी ओलांडत गावात प्रवेश केला। पुराचे पाणी अनेक घरापर्यंत पोहोचले तर काही कच्च्या घरांची पडझड झाली। बस स्थानक चौक पूर्णपणे जलमय झाला। मुसळधार पावसामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली। शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीचे पाणी हळूहळू ओसरू लागले। सकाळी 7:30 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली असून गाव सुरक्षित असल्याची माहिती मिळाली। संपूर्ण संकटाच्या काळात गावातील युवकांनी पुढाकार घेत नागरिकांना मदत करत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले। जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही पावसाचा जोर कायम असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नदी नाल्याच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आपला काय होता काय